मित्रांनो, शेतकऱ्यांना दिलासा देणारी 1 रुपयात पीक विमा योजना आता बंद केली जाणार आहे। येत्या खरीप हंगामापासून या 1 रुपयात पीक विमा योजनेला टाळं ठोकण्यात येणार आहे, बंद करण्यात येणार आहे। गेल्या 8 वर्षापासून पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी कार्यरत होती, परंतु मित्रांनो आता जवळपास या खरीप हंगामापासून या योजनेला आता बंद करण्यात येईल असं एक न्यूज व्हायरल होत आहे, न्यूज सांगण्यात येत आहे आणि हे खरी सुद्धा आहे। मित्रांनो, येत्या खरीप हंगामापासून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे की बाबा या खरीप हंगामापासून ही पीक विमा योजना बंद करू दे, 1 रुपयात पीक विमा नकोच शेतकऱ्यांना। त्याचं कारण मित्रांनो, खरीपातील जे लाभार्थी होते शेतकरी लाभार्थी ते दुपटीने, तर रब्बी हंगामातील लाभार्थी जवळपास 9 ते 10 पटीने वाढलेले आहेत। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर हे जे 8 वर्ष होते, या 8 वर्षात जी पीक विमा योजना होती, तर याच्यामध्ये कंपन्यांना जवळपास 8 वर्षात 43,201 कोटी रुपये सरकारतर्फे देण्यात आले होते कंपन्यांना की बाबा तुम्ही शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करा। परंतु मित्रांनो, कंपन्यांनी काय केलं, कंपन्यांनी 32,658 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना भरपाई दिली। म्हणजे एकंदरीत कंपन्यांना जवळपास 10,543 कोटी रुपयांचा नफा झालेला आहे। बघून घ्या मित्रांनो, पीक विमा आपण काढला, आता या 2-3 वर्षाची बाजू वेगळी ठेवा, कारण 2-3 वर्षामध्ये 1 रुपयात पीक विमा आली होती। त्या अगोदर शेतकरी स्वतःचा हिस्सा 800-900 रुपये, 1000-1500 रुपये काय ते ऑनलाईन पे करत होते। स्वतःचे जे पीक विम्याची रक्कम होती, ते हिस्सा होता, तो शेतकरी स्वतः भरत होते त्या अगोदर। पण एक गोष्ट आहे, त्यावेळेस काय होतं, जेव्हा शेतकरी स्वतःचा हिस्सा भरत होते त्यावेळेस पीक विमा येत सुद्धा होता, ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो। एखाद्या वर्षीचं साहजिक आहे, परंतु त्यावेळेस शेतकऱ्यांना पीक विमा मिळतच होता। असं या वर्षीचा पीक विमा 2 वर्षाला 4 वर्षाला अशी सिस्टीम नव्हती त्यावेळेस। परंतु मित्रांनो, तेव्हापासून जे 8 वर्षापासून जे शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना राबवण्यात आलेली आहे, तर त्या योजनेमध्ये जवळपास कंपन्यांना जवळपास 10,543 कोटी रुपयांचा नफा झाला आहे। म्हणजे शेतकरी तर भिकारीच होत गेला, परंतु कंपन्यांना पीक विमा काढला शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांचे पिकं नाश झाली, बऱ्याच गोष्टी झाल्या। शेतकऱ्यांची पिकं नाश झाली, नासधूस झाली, शेतकऱ्यांना एक छोटीशी रक्कम काय ती मिळत होती। परंतु या सगळ्या पीक विम्यामध्ये जवळपास विमा कंपन्यांना फायदा झाला, विमा कंपन्याच मोठ्या होऊन गेल्या, त्यांचाच स्वतःचा त्यांनी फायदा करून घेतला, शेतकऱ्यांचा काहीच फायदा झाला नव्हता। म्हणजे एकंदरीत मित्रांनो, 8 वर्षात 43,201 कोटी रुपये असं राज्य शासनाचं म्हणणं आहे की बाबा आम्ही एवढ्या कोटी रुपये हे विमा कंपन्यांना दिले की बाबा तुम्ही शेतकऱ्याचं नुकसान बघून किंवा तुमचं जे काय ती सिस्टीम त्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित करा। परंतु मित्रांनो, 32,658 कोटी रुपये फक्त शेतकऱ्यांना कंपन्यांतर्फे देण्यात आले आणि 543 कोटी रुपयांचा नफा त्यांनी करून घेतला। पण मित्रांनो, एकंदरीत यापुढे होणार काय, यापुढे सरकारचं म्हणणं आहे की बाबा राज्य सरकारचं म्हणणं आहे की यापुढे 1 रुपयात पीक विमा बंद करणार। जर पीक विमा योजना ठेवली आम्ही, तर त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सुद्धा स्वतःचा हिस्सा तिथे द्यावा लागणार, ऑनलाईन पेमेंट करावी लागणार। आता जे 1 रुपयात 1 पीक पेमेंट आहे, त्या पद्धतीनं ज्या म्हणजे सोयाबीन, कापूस वगैरे या पिकानुसार तुमची जी पेमेंट आहे ती तुम्हाला ऑनलाईन पीक विमा भरते वेळेसच करावी लागणार आहे, असं सरकारचं म्हणणं आहे। ही चांगली सुद्धा गोष्ट आहे मित्रांनो, ही गोष्ट काही शेतकऱ्यांना पटणार नाही, पण चांगली गोष्ट आहे मित्रांनो। तुम्ही आमच्याकडून काय ते आमचा हिस्सा घ्या, आम्हाला 1 रुपयात तुमचा भीक विमा नको। कारण मित्रांनो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाठीमागे एक वेळेस एक वाक्य बोललं होतं की भीक विमा दिल्यासारखं, म्हणजे शेतकऱ्याची एका भिकाऱ्यासोबत कंपॅरिझन केलं होतं, तुलना केली होती। त्या पद्धतीने शेतकऱ्यांना ते नको सुद्धा, 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्यांचा हिस्सा भरतील सुद्धा, पण आम्ही शेतकऱ्यांचा हिस्सा भरू, पण तुम्ही सरकार राज्य शासनाला कंपन्यांना एक विनंती आहे की आम्ही पीक विमा काढल्यानंतर आम्ही आमचा हिस्सा भरल्यानंतर तुम्ही गॅरंटी द्या की 100% तुम्हाला पीक विमा मिळणारच, तुम्हाला वेळेवर पीक विमा मिळणार। कारण की मित्रांनो, वेळ निघून गेल्यावर म्हणजे बघा, खरीप हंगाम 2024चा पीक विमा जवळपास दिवाळीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मिळायला पाहिजे होता पहिला हप्ता, त्यानंतर दुसरा हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळायला पाहिजे होता, परंतु फेब्रुवारी गेला, जवळपास मार्च सुद्धा संपत आलेला आहे। 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही रक्कम वितरित करू। 31 मार्च एंडिंग असते, जे फायनान्शियल इयर असतं तो एंड होतो आणि 31 मार्च पूर्वी बरेचसे निधी आम्ही शेतकऱ्यांसाठी खर्च करणार आहोत, इतर घटकांसाठी शासनाचे निधी आम्ही खर्च करणार आहोत वगैरे वगैरे बऱ्याच घोषणा दिल्या मित्रांनो। परंतु आजची 31 मार्चची रात्र सुद्धा आलेली आहे, 31 मार्च संपत सुद्धा आलेला आहे, अद्यापही 2-4 जिल्हे सोडले तर शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपया कवडी मोल सुद्धा आलेली नाही। काही शेतकरी
जे आपण ज्या 2-4 जिल्ह्याविषयी माहिती घेतली त्या जिल्ह्यात पीक विमा भेटलाच नाही म्हणत आहेत शेतकरी. म्हणजे जे ज्यांना भेटला नाही त्यांचं मान्य करतो मी, परंतु इतर जिल्ह्यातील शेतकरी कुठंच पीक विमा भेटला नाही म्हणाले. शांत व्हा मित्रांनो. तुम्हाला माहिती नसेल बातमी व्यवस्थित बघत जा, इन्फॉर्मेशन काढत जा, नंतरच कमेंट करत जा. म्हणजे जेणेकरून कसं माहिती आहे का, अर्धवट इन्फॉर्मेशन काढून दुसऱ्याच्या चुका काढत जाऊ नका. ते विषय बाजूला ठेवा मित्रांनो. पण मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर शासनाने सुद्धा आपण आपले शेतकरी काय ते उसने पासणे करून आपण आपला पीक विमा भरू, आपला हिस्सा भरू, परंतु शासनाने सुद्धा 100% गॅरंटी द्यायला पाहिजे बुवा तुमचा पीक विमा आम्ही वेळेवर वितरित करू. तर विमा कंपन्यांच्या विमा वाटपाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा शेतकरी सुद्धा कंप्लेंट करत होते की बाबा पीक विमा कंपन्या देईनच झाल्यात वगैरे. आता ही कंप्लेंट आहे शेतकऱ्यांची, 100% ही कंप्लेंट आहे. शेतकऱ्यांची संताप आहे की आम्हाला पीक विमा मिळतच नाही. किती 31,000 जवळपास राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना 2,555 कोटी रुपयांचा पीक विमा आम्ही वाटप करू असे एक आश्वासन दिलं 31 मार्च पूर्वी मंगळवारपर्यंत. अशा बऱ्याच न्यूज व्हायरल झाल्या. परंतु मित्रांनो मंगळवारचा दिवस सुद्धा उजाडण्यावर आहे. एक रात्र 31 मार्चची चाललेली आहे. अद्यापही राज्य शासनाचे जे सरकारी कर्मचाऱ्यांनी नुसतं आश्वासन दिलेलं आहे मित्रांनो. कधीतरी आश्वासनं सुद्धा पाळायला शिकायला पाहिजे राज्य सरकारने. कारण मित्रांनो कर्जमाफीचं सुद्धा आश्वासन दिलं, ते सुद्धा साईडला ठेवलं. कर्जमाफीचं आश्वासन देतो, हे करेंगे वो करेंगे, बऱ्याच गप्पा केल्या. आणि आता जस्ट 31 मार्चच्या जवळ आली की शेतकऱ्यांना लागलीच म्हणली बुवा तुम्ही कर्ज भरून टाका, शेतकऱ्यांना कुठलीही 2 वर्ष कर्जमाफी मिळणार नाही. म्हणजे तुम्ही सरकारी निधी इकडे तिकडे खर्च करा मान्य, आणि शेतकऱ्यांसाठी काहीच नाही तुमच्यासाठी. तुमच्याकडे शेतकरी वर्गासाठी काहीच नाही. तुम्ही इतर लाडक्या बहिणींना खुश करा, इतर निधीसाठी पैसे वगैरे खर्च करा, परंतु शेतकऱ्यांसाठी काहीच करू नका. कारण शेतकऱ्याचं कसं माहिती आहे का, शेतकऱ्यांना तुम्ही भिकाऱ्याची तुलना दिली म्हणजे एकंदरीत तुम्ही शेतकऱ्यांना काय समजता हे सुद्धा समोर आलेलं आहे. तुमच्या मनात शेतकऱ्यांविषयी किती भावना कोणत्या प्रकारच्या आहेत, तुम्ही शेतकऱ्यांना किती रिस्पेक्ट देता हे सुद्धा समोर आलेलं आहे. तर मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की बाबा केवळ म्हणजे जे पीक विमा पंतप्रधान पीक विमा योजना आहे तर त्याच्यामध्ये केवळ पीक कापणी प्रयोगावर, काढणी पश्चात नुकसान, प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे वगैरे वगैरे रिझन जे लावले होते त्या रिझनला अनुसरून यासाठी पीक विमा योजना राबवण्यात येत होती. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर सगळ्यामध्ये हा शेतकरी दबला जातोय. राज्य सरकारचं पण काही बरोबर असू शकतं, इकडे विमा कंपन्यांचं पण बरोबर असू शकतं. तुमचं सगळ्याचं खरं, पण आमचं शेतकऱ्यांचं काय, शेतकऱ्यांचं काहीच खरं नाही. शेतकऱ्यांना तुम्ही दाबायचा प्रयत्न करा. शेतकऱ्यांना एक भिकाऱ्याची तुलना केली तर शेतकऱ्यांना भीक मागायची वेळ आणा तुम्ही. म्हणजे बघा आता याचं कारण सांगतो. 29 मार्चला शनिवारी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होणार, 2 वाजता होणार, 5 वाजता होणार वगैरे वगैरे बऱ्याच चर्चा केल्या. हप्ता वितरित झाला का, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर झाला सुद्धा, आपण मान्य करतो. परंतु बरेच शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यावर अद्यापही नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित झालेला नाही. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो शेतकऱ्यांना या सगळ्या घटकामध्ये, या सगळ्या याच्यामध्ये दाबलं जाते. कारण पीक विमा तुम्ही योजना बंद करून टाका, शेतकऱ्यांना काय देता, काहीच देत नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांना काहीच देत नाही, शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. महाडीबीटीच्या योजनामध्ये आम्ही फॉर्म भरायचे, आम्ही बरेच काही गोष्टी करायच्या. तुम्ही सांगितले की फॉर्म भरा, आम्ही फॉर्म भरायचे, पैसे द्यायचे, नेट कॅफेवालेला वगैरे फॉर्म भरायचे. आम्हाला मिळणार काय, काहीच नाही. आमच्यासाठी निधीच कुठे आहेत. 2,555 कोटी रुपयांचा निधी गेला कुठं. 31 मार्च पूर्वी तुम्ही निधी देणार होते, शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप करणार होते, अद्यापही का झाला नाही. म्हणजे 2-4 जिल्हे सोडले तर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगा की तुमच्या खात्यावर पीक विमा मिळाला का. 100% नाही मिळाला. 2-4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खुश केलं. मी म्हणलं होतं की नाही, मी म्हणलं होतं 100% बाबा असंच होणार. 2-4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खुश केलं जाणार आणि जे उर्वरित 31 मार्च नंतर उर्वरित शेतकरी आहेत त्यांचा जस्ट मजाक उडवला जाणार. त्यांना आज देतो, उद्या देतो, परवा देतो असे निधी, अशाच गप्पा केल्या जाणार, अशाच घोषणा केल्या जाणार. तर गेल्या कित्येक दिवसापासून 2,555 कोटी रुपयांचा निधी नाचत होता. 64 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार ही गोष्ट नाचत होती, पण गेली कुठं. 31 मार्चचा रात्र सुद्धा पलटली आहे, दिवस तर गेलाच आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा मिळालेला नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आतुरतेने पीक विम्याची वाट बघत होते. बरेच शेतकरी कमेंट करत आहेत, मला फार वाईट वाटत आहे. पण जाऊ द्या मित्रांनो, तो विषय बाजूला राहू द्या. ही व्हिडिओ आवडला असेल, फार मोठा होत चाललेला व्हिडिओ
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.